नमस्कार. इयत्ता 7वी दिवस 32वा. यापूर्वी आपण 31व्या दिवशी जो भाग पाहिला तो होता गुणोत्तर प्रमाण. आज आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे एकमान पद्धत. एकमान पद्धत ही एकमान पद्धत कशाला म्हणतात ते आपण आज अगोदर पाहूया. एकमान पद्धत म्हणजे अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे या प्रकारचे उदाहरण सोडवण्याच्या पद्धतीला एकमान पद्धत म्हणतात. म्हणजेच अनेक वस्तूंची किंमत भागाकार करून काढणे आणि अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढणे आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे. अशा प्रकारचे जे उदाहरण असतात त्यांना एकमान पद्धत म्हणतात. म्हणजे काय, अनेक वस्तू आहेत आणि त्या अनेक वस्तूंची किंमत तुमच्याकडे आहे, पण त्या अनेक वस्तूच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत भागाकार करून काढायची आणि एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत गुणाकार करून काढणे या पद्धतीला एकमान पद्धत असे म्हणतात. तर आपण हे उदाहरण एकमान पद्धत कशी असते ते पाहूया उदाहरण घेऊन. बघा, 10 वह्यांची किंमत 200 रुपये आहे, तर 4 वह्यांची किंमत किती? उदाहरण काय आहे? 10 वह्यांची किंमत 200 रुपये आहे. तर 4 वह्यांची किंमत किती? दहा वह्यांची किंमत 200 रुपये, तर अशा 4 वह्यांची किंमत किती? आपल्याला 4 वह्यांची किंमत काढण्यासाठी अगोदर एका वहीची किंमत काढावी लागेल. म्हणजेच अनेक वस्तूवरून एका वस्तूची किंमत काढायची. म्हणजे एका वहीची किंमत किती येईल? मग एका वहीची किंमत आपल्याला 10 वह्याची माहिती आहे, त्यावरून एकाची काढायची. एका वहीची किंमत बरोबर 200 भागिले 10 म्हणजेच 20 रुपये. एका वहीची किंमत किती आली? 20 रुपये. 200 भागिले 10. तर ही झाली एका वहीची किंमत. आता एका वहीवरून आपल्याला अनेक वह्याची किंमत काढता येते. मग 4 वह्यांची किंमत बरोबर
20 एका वहीची 20 आहे, म्हणजे त्याला जर 4 न गुणलं तर 4 वह्याची किंमत येते. 4 वह्याची किंमत 80 रुपये. अशा प्रकारची जी उदाहरणे येतात त्याला एकमान पद्धतीची उदाहरणे असे म्हणतात. जे एका वहीवरून अनेकावरून एकाची किंमत काढणे आणि एकावरून अनेकाची किंमत काढणे, भागाकार आणि गुणाकार करून. तर अशा प्रकारचे हे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दुसरं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणखी काय करायचे ते. एकच उदाहरण या ठिकाणी सांगतो, नंतरची उदाहरण तुम्हाला करायची. 15 केळ्यांची फणी 45 रुपयांना मिळते. 15 केळ्यांची किंमतच धरा आता. 15 केळ्यांची किंमत 45 रुपये. तर 8 केळ्यांची किंमत किती? बघा, 15 केळ्याची किंमत आपल्याला दिली 45 रुपये आणि 8 केळ्याची विचारली. पहिल्या प्रथम आपल्याला जे माहित आहे त्याच्यावरून एका केळ्याची किंमत काढावी लागेल. म्हणजेच एका केळ्याची किंमत किती किती येईल? एका केळ्याची किंमत किती येईल सांगा बरं. म्हणजेच अनेकावरून आता आपल्याला एकाची काढायची, म्हणजे 45 रुपये दिलेले 15 केळ्याची, त्याला जर भागलं तर एका केळ्याची किंमत येते 3 रुपये. आता आपल्याला 8 केळ्याची काढायची. 8 केळ्यांची किंमत एकाची माहित आहे, जर 8 ला ते एका केळ्याच्या किमतीने गुणलं तर 8 केळ्याची किंमत येते किती आली? 24 रुपये. तर अशा प्रकारे जे उदाहरण आपल्याला येतात त्याला म्हणतात एकमान पद्धतीची उदाहरणे. तर अशा प्रकारे ही उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. हा आजचा 31व्या दिवसाचा एवढाच भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा होता, तो आपण या ठिकाणी पाहिलात. यावर आधारित स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद.